Vedant, Tejas, Yash, Anushka, Aditi, and everyone who is watching this in the offline mode, we can say. Tension at any point काल आपण पाहिलं. It was FCF plus mg cos theta. नाही का काल डिराईव्ह केलं. Where theta is from low position. लो पासून मोजला. तर हायस्ट साठी तो बनला 180. सो cos 180 is -1. आणि FCF आपल्याला माहिती आहे mv स्क्वेअर बाय आरबी ला सफिक्स h कारण की हायस्ट पोझिशन आहे. बर टेन्शन ऍट लोएस्ट घेतला तर लो साठी इट विल बिकम 0 हे काय लो साठी 0 हाय साठी 180 0 cos 0 is 1 so it will become FCF म्हणजेच mv स्क्वेअर सफिक्स l बर का प्लस mg गेटिंग. सो इन दिस वे हॉरिझॉन्टलचंही काढू शकतो आपण. सध्या काय आपल्याला त्याची गरज नाहीये. सो या दोन पोझिशन सध्या तरी मला भेटल्या. आय एम गोना यूज दोस टू पोझिशन्स. झालं. ही एल लो आणि ही मिडवे किंवा हॉरिझॉन्टल. हिला टॉप पण बोलतात किंवा हाय बोलतात. बॉटम किंवा लो, मिड किंवा हॉरिझॉन्टल. झालं. येस सर. आता मी एकदा हायेस्ट पोझिशन घेतो. फर्स्ट हायेस्ट पोझिशन. ओके. हायेस्टला टॉप पोझिशन असं पण बोलतात. हायेस्ट पोझिशन किंवा टॉप पोझिशन. ह्या पोझिशनला काय परिस्थिती आहे. आय एम इंटरेस्टेड इन टू थिंग्स, टेन्शन आणि वेलॉसिटी. तर बेटा व्हॉट अबाउट टेन्शन ऍट द हायेस्ट पॉइंट. ठीक आहे ना. हायेस्ट पॉइंटला टेन्शन काय असणार आहे. टी त्याला सफिक्स मी लिहितो एच. टेन्शन ऍट द हायेस्ट पॉइंट. टेन्शन फोर्स पहिली गोष्ट बॉडीवरती ऑब्जेक्ट वरती काल आपण पाहिलं राट पाळणा जॉईंट व्हीलवाला एक्झाम्पल आपण घेतलं बेटा. तर बॉडीवरती दोन प्रकारचे फोर्सेस ऍक्टिंग आहे समजा ह्या पोझिशनला. एक त्याचं वेट आहे, दुसरा टेन्शन आहे. हे दोनच फोर्स आहे आणि ह्या दोनच अशा हाय आणि लो पोझिशन आहे की तो त्या दोघांचा रिझल्टंट टुवर्ड सेंटर आहे. बाकी टॅन्जेन्शियल. काल कॉन्सेप्ट शिकलो आपण. तर बेटा लुकिंग ऍट द हायेस्ट पोझिशन यू कॅन सी की बेटा वेट इज डाउनवर्ड्स. वेट वाला जो फोर्स आहे तो डाउनवर्ड्स आहे बरं का. टेन्शन इन द स्ट्रिंग अवे फ्रॉम द पॉइंट म्हणजे इथून अवे म्हणजे बेटा टेन्शन इज ऑल्सो डाउनवर्ड. आहे का नाही. आणि तुम्हाला माहितीये झुम 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 हात तुम्ही फिरवता पाणी खाली पडत नाही वाला एक्झाम्पल सेंट्रीफ्युगल. सो कुठल्याही पॉइंटला सेंट्रीफ्युगल फोर्स इज ऑलवेज अवे फ्रॉम द सेंटर म्हणजे तो आउटवर्ड असतो. राईट. त्याचा फील घेण्यासाठी इथे बसावं लागेल. दॅट मीन्स सेंट्रीफ्युगल फोर्स जो आहे इट विल बी आउटवर्ड्स. राईट. सो फील आपण जर घेतला आणि प्रॅक्टिकली आपण जर का पाहिलं बेटा तर मला हे उत्तर यायला पाहिजे. कसं बघा आता. कॅन आय से FCF इज बॅलन्सिंग दिस टू. राईट. सो कॅन आय से FCF इज इक्वल टू टी. आता त्याला सफिक्स एच लावावं लागेल कारण की तो हायेस्ट पॉइंट वाला टेन्शन आहे. टी ऍट द हायेस्ट पॉइंट प्लस mg. Therefore beta can you observe tension at the highest point will become FCF minus mg. Who is FCF beta? mv square by r minus mg will a suffix h कारण की हायेस्ट पॉइंट आहे. टेन्शन ऍट द हायेस्ट पॉइंट. जादू आलं का नाही आलं. येस सर. सो बेटा दिस इज द टेन्शन ऍट द हायेस्ट पॉइंट. झालं. हे डिराईव्ह केलं आपण. हे तर शॉर्टकटने आपण काल पण शिकलो होतो. सांगायचा मुद्दा असा होता की आपली कॉन्सेप्ट आताशी क्लिअर झाली. जसं आठवेल तसं करा. हे फील नाही दिलं मी. राईट. अच्छा बेटा आय एम इंटरेस्टेड इन वेलॉसिटी. आय एम इंटरेस्टेड इन द वेलॉसिटी. इट इज नोटेड बाय व्ही. टॉपची किंवा हायेस्ट आहे म्हणून सफिक्स एच. झालं. टेन्शन काढलं आलं ते कालही काढलं होतं. आता व्हेलॉसिटी. बेटा व्हेलॉसिटी मला काढायची असेल तर यू पीपल नो दॅट ऍट द हायेस्ट पॉइंट स्ट्रिंग बिकम्स स्लॅक. पहा ना तुम्ही पण हात गोल फिरून बघा. झुम 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 वरती गेलो ना एकदम मोकळं मोकळं वाटतं. सो ऑलवेज रिमेंबर ऍट हायेस्ट पॉइंट
ऍट हायेस्ट पोझिशन, ऍट हायेस्ट पोझिशन. न्यूमेरिकल्स मध्ये सुद्धा हे आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे बेटा. ऍट हायेस्ट पोझिशन स्ट्रिंग बिकम्स स्लॅक. स्ट्रिंग बिकम्स स्लॅक. स्लॅक म्हणजे तिच्यातलं टेन्शन झिरो होऊन जातं. सो टेन्शन विल बिकम झिरो. हे जे काही टेन्शन आहे विच इज ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर, जे टेन्शन सेंट्रीपेटल देत आहे, टॉपला गेल्याच्या नंतर ते काय होऊन जातं, झिरो, बिकॉज स्ट्रिंग बिकम्स स्लॅक. मग आता ह्या फॉर्म्युलामध्ये टेन्शनला झिरो टाका. याला मी म्हणू स्टार, म्हणू याला स्टार फॉर्म्युला. देअर फोर फ्रॉम स्टार असं म्हणतो बेटा मी. देअर फोर फ्रॉम स्टार, टीएच ला शून्य टाका. 0 इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर, व्हीला सफिक्स एच बाय आर मायनस एम जी. हाच एम जी डावीकडे येऊन जाईल, विच मीन्स एम जी इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर, त्याला सफिक्स एच अपॉन आर, आणि बेटा यम आणि यम चिक चिक कॅन्सल आउट, विच इम्प्लाइज velocity at highest positionचा स्क्वेअर विल बी, हे काय इथंच ठेवला, भागिले 4 गुणिले झाला, इट हॅज बिकम आर जी, विच इम्प्लाइज बेटा velocity at the highest position is under root आर जी. आता पाठ झाली पाहिजे. v at highest under root आर जी, कम ऑन, v at highest under root आर जी, vh under root आर जी, vh under root आर जी, vh under root आर जी. At the highest position velocity is under root आर जी. At the highest position velocity is under root आर जी. ठीक आहे ना. सो टेन्शन आणि वेलॉसिटी आपण डिराईव्ह केलं कुठल्या पोझिशनला बेटा, हायेस्ट पोझिशनला. ठीक आहे. सो चलो एक डेरिव्हेशन मला आलं, वेलॉसिटी ऍट द हायेस्ट पोझिशन इथे. सो आय वुड लाईक टू राईट, हा एफ सी एफ या माझा, व्ही एच किती आली बेटा, कम ऑन, स्क्वेअर रूट ऑफ आर जी, वेलॉसिटी ऍट हायेस्ट पोझिशन. स्क्रीनशॉट घ्या. नाव आय विल मूव्ह ऑन टू द लोएस्ट पोझिशन. मी आता लोएस्ट पोझिशन कडे जातो. ठीक आहे. अच्छा, हायेस्टच्या ऐवजी लोएस्ट पोझिशन नंबर 2. लोएस्ट पोझिशन जी सगळ्यात बॉटम वाली पोझिशन आहे, त्याला बॉटम पण बोलणार आपण कधी कधी, म्हणजे न्यूमरिकलच्या हिशोबाने आहे का नाही, बॉटम पोझिशन, सगळ्यात खालची वाली पोझिशन. तर बेटा टेन्शन आहे, तर टी ला सफिक्स बॉटम असल्यामुळे मी काय लिहू, यल. कम ऑन, इथे पाहिजे ना, आय एम इंटरेस्टेड वर यल. बेटा येस ऑर नो, हे काय यल, राईट, वरती याच होता, खाली यल. इथे मला टेन्शन पाहिजे बेटा. टेन्शन कम्प्लीट फिजिक्स मध्ये आपल्या लाईफ मध्ये कसं पाहिजे, हवे. सो ह्या पोझिशनला तुला टेन्शन विचारत त्या पॉइंट पासन हवे. अरे हवे म्हणजे कुठे, टुवर्ड द सेंटर. बघ ना बेटा, हवे म्हणजे कसं, इथून इथून हवे ना, टुवर्ड द सेंटर, कारण टेन्शन तर सेंट्रीपेटल फोर्स देतोय ना गोल फिरायला. येस सर. सो बेटा यू कॅन से सर दिस इज द टेन्शन. लगेच पैसे कुठे आणले, मग मागचे पैसे देतात, मग 50 रुपये झाले त्याच्यावर, ते धर. काहीच नाही, नथिंग हॅज हॅपन, ऑनलाईन आहे. ठीक आहे, इट कॅन हॅपन. बेटा सफिक्स यल. ओके. टेन्शन ऍट द लोएस्ट पॉइंट हवे. हवे म्हणजे कुठे, टुवर्ड सेंटर, नीट आहे का, हवे. ह्या पॉइंटला कसं होतं, हवे शिक खाली. अच्छा, ह्या पॉइंटला हवे टुवर्ड द सेंटर. हवे म्हणजे ऍक्च्युली टुवर्ड द सेंटर, कारण तो सेंट्रीपेटल देतोय. प्रत्येक शब्द नीट ऐकायचा बेटा. आणि दुसरा फोर्स वेट. वेट कुठे असतं, ऑलवेज डाऊनवर्ड्स, इन दिस वे. वेट इज ऑलवेज डाऊनवर्ड्स. अच्छा, मग गुरुजी व्हॉट अबाउट सेंट्रीफ्युगल फोर्स. सेंट्रीफ्युगल फोर्स आउटवर्ड्स, सेंट्रीफ्युगल फोर्स आउटवर्ड्स. मी कुठेतरी लिव्ह करत तुझ्यासाठी बेटा. हे जे टेन्शन आहे ना, टी, कसा दाखवायचा हा, कसा दाखवायचा हा, टुवर्ड्स सेंट्रल, सेंटर. बेटा काय करतोय रे तो, काल मी दिलं होतं ना, प्रोव्हाइड्स
प्रोव्हाइड्स सेंट्रीपेटल, आहे की नाही? आणि तुझा सेंट्रीफ्युगल हा नेहमी कसा दाखवायचा बेटा? आउटवर्ड्स. हा फील वाला आहे, अरे आहे का नाही? आउटवर्ड धक्का. सेंट्रीफ्युगल आहे ना, फील वाला आहे, धक्का जो आपल्याला बाहेर भेटतो, आहे की नाही? अच्छा, मग आता इथे बघ ना, सेंट्रीफ्युगल इथं खाली दाखव, याच्या अलॉंग, आहे की नाही? हे वर खाली तसं काय नाही, फक्त एका डायरेक्शन मध्ये, हा खाली, जसं वरती होता आउटवर्ड्स तसं आउटवर्ड्स. क्लियर आहे? अच्छा प्यारे बच्चों, व्हाट अबाउट बैलेंसिंग? टेंशन विल बैलेंस दीज टू फोर्सेस. बघ ना, इथपासून अपवर्ड वाला एक आहे, डाऊनवर्ड वाले दोघं. सो टेंशन ऍट द लोएस्ट पोझिशन, मी पुसतो हा बेटा, मी पुसतो. सो टेंशन ऍट द लोएस्ट पोझिशन टी एल ह्या दोघांना बॅलन्स करील. सो एफ सी एफ प्लस एम जी. आय एम इंटरेस्टेड इन टेंशन ऍट द लोएस्ट पोझिशन. सो एम व्ही स्क्वेअर, त्याला सफिक्स याला व्हीला, अपॉन आर प्लस एम जी. जादू जादू, हेच तर केलं होतं आपण आपल्या ट्रिकने. थीटा वॉज 0 मेजर फ्रॉम लो, राईट? अच्छा, सो बेटा मी याला म्हणतो वन्स अगेन स्टार इक्वेशन. दिस इज नथिंग बट द टेन्शन ऍट लो पोझिशन, राईट? ठीक आहे. व्हेलॉसिटी ऍट लो पोझिशन, ऍट हायेस्ट काय आली होती बेटा? रूट आर जी. नाउ व्हेलॉसिटी ऍट द लोएस्ट पोझिशन, व्हेलॉसिटी डिनोटेड बाय व्ही, लो वाली पोझिशन असल्यामुळे सफिक्स एल. आता लक्ष दे, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर डिरायव्हिंग द व्हेलॉसिटी. आता फिजिक्सचा फील आहे. आता लक्ष दे बेटा, लो पोझिशनला आता वरती काय झालं होतं? टेन्शन बिकेम 0. इथे तसं नाहीये, इथे टेन्शन इज अवेलेबल, टेन्शन इज गेटिंग व्हॅरिड. आता बघा, जेव्हा राहत पाळणा चालू आहे, कुठली मोशन चालू आहे, नाही का, मोशन अंडर ग्रॅव्हिटी आहे, जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे, तर तिथे ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट आहे. कमॉन, तिथे ग्रॅव्हिटीचा इम्पॅक्ट आहे. दॅट्स वाय छोटा जी इज प्लेइंग द रोल. आता होतंय काय बेटा, जेव्हा जरा अज्युम करा, सगळ्यांनी जरा अज्युम करा, की तो जत्रेमध्ये तो जो माणूस असतो, जो छोट्या मुलांना त्या पाळण्यामध्ये बसवतो आणि खालून असा झोका देतो, झुम, ठीक आहे ना? झोका दिल्याच्या नंतर तो जो सर्क्युलर पाळणा आहे, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, तर बेटा तो पाळणा इथून धक्का दिला म्हणजेच तो मॅक्झिमम व्हेलॉसिटीने त्याला इथून मूव्ह करतो. सो कायनेटिक एनर्जी इथे कशी आहे बेटा? मॅक्सिमम. हा, झुम, नंतर तो टॉप पोझिशनला आला, तर टॉप पोझिशनला कायनेटिक एनर्जी काय होईल? मिनिमम. पुन्हा तिथून खाली पडेल, अर्थात वरती गेल्यावर पोटेन्शियल एनर्जी काय होईल? मॅक्सिमम. बघणार आहोत आपण, नाही म्हणत का एम जी एच ही डॅटम लाईन, रेफरन्स लाईन आहे. एम जी एच, जसा जसा पेन चेक 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 मी वरती घेऊन चाललो, तशी हाईट वाढायला लागली, हाईट वाढायला लागली, म्हणजे त्यातली पोटेन्शियल एनर्जी वाढायला लागली. बघ, सोडलं तर धपकन पडेल. सो जितक्या हाईटला वर जाणार तेवढी पोटेन्शियल एनर्जी वाढणार. सो प्यारे बच्चों, इफ आय एम गोइंग टू राईट द पोटेन्शियल एनर्जी फर्स्ट ऑफ ऑल, तर मग मी लिहितो पोटेन्शियल एनर्जी ऍट द लोएस्ट पॉइंट. आता बेटा कधी कधी ना काही न्यूमरिकल्स मध्ये बघ, ही जी मी लाईन काढली, हिला रेफरन्स लाईन किंवा डॅटम लाईन असे दोन शब्द आहेत. कोणती लाईन? ही जी सगळ्यात खालची लाईन आहे बेटा, याला रेफरन्स लाईन असं पण बोलतात, किंवा फिजिक्स मध्ये आणखी एक शब्द आहे, काय? डॅटम लाईन. डॅटम लाईन किंवा रेफरन्स लाईन. रेफर रेफर खालून गेलं ना वरती, मी नाही का पेन इथून उचलला वरती, सो ही रेफरन्स लाईन आहे. इथून वरती आपण मोजायला सुरू करणार. तर बेटा छोटू आर इज द रेडियस, यु नो, छोटा आर इज द रेडियस. सो इथे पोटेन्शियल एनर्जी ऍट द डेटम लाईन तर 0 असेल ना बेटा? येस ऑर नो? ही जी रेफरन्स लाईन आहे, पोटेन्शियल एनर्जी काय आहे सध्या? एम जी एच. हाईटच नाहीये ना, हाईट इज 0. आता बघ, चिक 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 चिक, ही हॉरिझॉन्टल लेवल आहे, मिडवे वाली हॉरिझॉन्टल लेवल आहे, राईट? सो बेटा ह्या लेवलला
छिक 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 मी असं दाखवू छिक 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 ही मिडवे पोझिशन राईट. तर बेटा ह्या पोझिशनला पोटेन्शियल एनर्जी जर का तुला विचारली तर काय म्हणणार तू? पोटेन्शियल एनर्जी विल बी mgr आहे की नाही? इथे बघ ना पोटेन्शियल एनर्जी mgh mgr डन mgr हॉरिझॉन्टल लेवलला ऍग्री. जी डेटम लाईन आहे ना सगळ्यात खालची वाली ही सगळ्यात खालची तर इथे पोटेन्शियल एनर्जी काय आली बेटा? 0 mgh हाईट 0 सुरुवातच इथून आहे ना 0 इथे mgr. आता मला सगळ्यांनी उत्तर द्यायचंय जितके क्लासमध्ये आहेत तेवढ्यांनी. ही जी टॉप वाली पोझिशन आहे हायएस्ट पोझिशन आहे इथे पोटेन्शियल एनर्जी पटकन उत्तर द्या. पटकन उत्तर द्या. बोला पटकन उत्तर द्यायचं मला. कल्याणी, पायल, रोहित बोला पटकन. इथे पोटेन्शियल एनर्जी सांगायची मला. साहिल, कल्याणी, पलक, साहिल, श्वेता अँड स्वराज. इथं 0 आहे. इथं बघ mg दिस वॉज द रेडियस r. चला मग इथं टॉपला बोला पोटेन्शियल एनर्जी ऍट द लोएस्ट पोझिशन 0. पोटेन्शियल एनर्जी ऍट मिडवे पोझिशन mgr. रेखाला उत्तर आहे ना इथे बघ ना इथपासनं ही r आणि ही अजून एक डायमीटर आहे ना हाईट किती 2r. हा mg साहिल h म्हणजे 2r ना h म्हणजे 2r ना बेटा ठीक आहे रेडियस प्लस रेडियस सो mg इंटू 2r. सो पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट पोझिशन mg हाईट इज 2r. क्लिअर एकदम. हा सो पोटेन्शियल एनर्जी याला जरा वेलॉसिटीला व्यवस्थित लिहितो हा जरा प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसत नाही. बघ लक्ष दे. हा सो velocity at the highest position we have calculated it came out to be under root rg. It came out to be under root rg. इथपर्यंत आपण आलो. आता वेलॉसिटी डिराईव्ह करण्यासाठी सांगत मी असं होतो खालून धक्का दिला तर मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी जिग 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 हळूहळू हळूहळू वरती काय होत कमी पुन्हा वरून खाली पडतात झूम वरती गेल्यावर वाढली काय पोटेन्शियल कम ऑन पोटेन्शियल खाली काय होती 0 टॉपला गेल्यावर काय झाली मॅक्झिमम बघ ना mg इंटू 2r मॅक्झिमम झाली ना ही कमी ही मॅक्झिमम. सो वरून खाली पडताना पोटेन्शियल एनर्जी विल गेट कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. कारण बेटा पोटेन्शियल एनर्जी हळूहळू कमी होत राहील ऍट द एंड 0 होईल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी स्टार्टेड कन्वर्टेड इनटू कायनेटिक. नाही का आलं माझ्या हातात पेन आहे पकडला धरला वरती नेला धरून मी वरती घेऊन गेलो. मी काय केलं बेटा कायनेटिक इंटू पोटेन्शियल होत राहिली ना बघ ना धरून व्हेलॉसिटी दिली ना म्हणजे कायनेटिक एनर्जी कन्वर्टेड इंटू पोटेन्शियल एनर्जी. सोडल्यावर काय झालं इथे बघ ना पोटेन्शियल एनर्जी मॅक्झिमम आहे mg इंटू 2r राईट. सोडल्यावर काय झालं पोटेन्शियल एनर्जी स्टार्टेड डिक्रीजिंग गेटिंग कन्वर्टेड इंटू कायनेटिक. आणि अख्ख्या फिजिक्स मध्ये हेच होतं ना पोटेन्शियल इंटू कायनेटिक कायनेटिक इंटू पोटेन्शियल नाही का ट्रान्सफर ऑफ एनर्जी एनर्जी गेट्स कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर राईट. सो बेटा मी लिहितो decrease in the potential energy decrease in the potential energy from top to bottom किंवा from high to low from high to low is equal to बघ ना इथून जी पोटेन्शियल एनर्जीची डिक्रीमेंट आहे तीच खालून वरती कायनेटिक एनर्जीची इन्क्रीमेंट आहे इज इक्वल टू increase in kinetic energy from low to high. Clear आहे बेटा decrease in the potential energy from high to low is increase in the kinetic energy from low to high. मग आता बघा
potential energy at highest वजा potential energy at lowest is equal to kinetic energy at lowest position वजा हळूहळू कमी होत जाईल ना वरती. सो कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन. यू मस्ट अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल. वर्क एनर्जी प्रिन्सिपल. अच्छा, मग आता पोटेन्शियल एनर्जी ऍट हायेस्ट. लुक एट द डायग्राम. प्यारे बच्चों, इट इज mg इंटू 2r वजा पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट 0 है की नाही. कायनेटिक एनर्जी ऍट दिस पोझिशन. मला माहिती आहे की बेटा कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv². त्याला सफिक्स एल लाव, कारण की कोणती पोझिशन आहे, लो. मायनस कायनेटिक एनर्जी ऍट हायेस्ट पोझिशन 1/2 mv². फक्त व्ही ला सफिक्स एच, कारण की मला हायेस्ट पोझिशन वाली कायनेटिक एनर्जी पाहिजे. सो बेटा इफ यू ऑब्झर्व, छिक छिक छिक, यम 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 फ्रॉम ऑल ओव्हर विल गेट कॅन्सल्ड. आपण थ्रोट जर का 2 ने मल्टिप्लाय केलं पुढे, नीट लक्ष द्या, मल्टिप्लाय थ्रो आउट इथून तिथून कशाने, 2 ने. देअरफॉर काय होईल बेटा, जी इंटू 2r आहे ना, 2 ने मल्टिप्लाय बेजून 4 होईल ना. मी त्याला असलो का 4rg, हे बघणार आहोत, बेजून 4 4rg असं लिहिलं मी व्यवस्थित, कारण मला rg च्या फॉर्म मध्ये लिहायचं होतं. बेजून 4 4rg मायनस तर 0 विषयच नाही, इज इक्वल टू 2 ने मल्टिप्लाय केलं तर हा 2 उडल का नाही बेटा, माहित काय उरल, v l² मायनस v h², कारण आपण 2 उडून जाईल. बेटा वन्स अगेन आय हॅव गॉट वन ब्युटिफुल रिलेशन. वेलोसिटी ॲट लो चा स्क्वेअर मायनस वेलोसिटी ॲट एच चा स्क्वेअर इज 4rg. बेटा हे लक्षात ठेवायचं तुला, सगळं विषयच नाही. हे बघ, हे सुद्धा एक रिलेशनशिप भेटलं मला, हे सुद्धा एक रिलेशनशिप भेटलं. याचं एक बारस करून नाव देऊया आपण, रिलेशन बिटवीन व्हीएल आणि व्हीएच. न जाणो कधी लागेल, लागणार, हा लागणार. हे तर फिजिक्स आहे, प्रत्येक छोटी गोष्ट कधी कुठे कामाला येईल त्याचा विषयच नाही. झालं बेटा, आय एम इंटरेस्टेड इन वेलोसिटी व्हीएल. मला तर काढायचं व्हीएल, व्हीएच तर मी काढलाय. येस, आय एम हॅव्हिंग व्हीएच. देअरफॉर 4rg इज इक्वल टू VL² वजा VH हा स्क्वेअर रूट RG आहे. VH चा स्क्वेअर काय होईल, RG. नाही का आलं, VH काय स्क्वेअर रूट RG, VH चा स्क्वेअर काय होईल, RG. रूट गायब होईल ना, सिम्पली RG. अच्छा बेटा, दिस इम्प्लाइज मायनस RG अलीकडे आणला तर कॅन आय से 5rg इज इक्वल टू VL². हा मायनस इथे आला, इज इक्वल टू ठीक आहे 5rg इज इक्वल टू VL², विच इम्प्लाइज मला पाहिजे VL. सो दोन्हीकडचे स्क्वेअर रूट्स घेतले तर कॅन आय से VL विल बिकम स्क्वेअर रूट ऑफ 5rg. VL will become square root of 5rg. And finally I have received velocity at the lowest position, जी मला पाहिजे होती. Velocity at lowest square root 5rg. Velocity at lowest position square root of 5rg. V इथे velocity at lowest square root of 5rg. Velocity at highest square root of rg. Velocity at lowest square root of 5rg. पाठ झालं पाहिजे बेटा हे. आय रिपीट वन्स अगेन, वेलोसिटी ऍट द हायेस्ट पोझिशन. बघ डायग्राम मध्ये मस्त पैकी दिलंय, डायग्राम सुद्धा लर्न झाली पाहिजे. टॉपला काय झाली, स्क्वेअर रूट RG. बॉटमला काय झाली, स्क्वेअर रूट 5rg. टॉपला ज्यादा का बॉटम ज्यादा, बॉटम ज्यादा, कारण कायनेटिक ज्यादा आहे ना, ज्यादा जोरात ढकलावं लागेल ना खालून, असं लक्षात ठेवायचं. स्क्वेअर रूट ऑफ 5rg ज्यादा, वरती गेल्यावर कमी, रूट 5rg. खाली फक्त एवढी एक राहिल्यात आपली. स्क्रीनशॉट घेऊन आधी मला सांगा हे सगळं व्यवस्थित समजलंय का नाही. स्क्रीनशॉट घ्या आणि मला पटकन एकदा रिप्लाय करा. काही डाऊट असेल तर माईक अनम्यूट करून माझ्याशी बोला.
पण प्रत्येकाने काहीतरी बोला. सर एकदम क्रिस्टल क्लिअर आहे किंवा सर अवघड आहे. कल्याणी एकदम व्यवस्थित समजलं बेटा. साहिल एव्हरी अच्छा साहिल एव्हरी डाऊट इज क्लिअर. रोहित, श्वेता, एव्हरीथिंग क्लिअर क्लिअर ना. स्वराज व्हेरी गुड बेटा. पलक व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्यांना समजलंय. माझं टार्गेट ते तुम्हाला सगळ्यांना ते क्लिअर कट समजलं पाहिजे. हा रिपीट व्हिडिओ आज संडे कमीत कमी 3 ते 4 वेळा पाहावं लागेल. मिनिमम अर्धा डझन वेळेस पाहत 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 प्रॅक्टिस करावं लागेल तुला. हा एवढा इम्पॉर्टंट टॉपिक आहे VCM. झालं तर बेटा लोएस झाली. आता फक्त हॉरिझॉन्टल पोझिशन राहिली किंवा मिडवे पोझिशन. फॅमिलियर करतोय तुम्हाला मी प्रत्येक पोझिशनच्या नावासोबत. तर बेटा बस एवढं एक डेरिव्हेशन आपल्याला आता करायचं. तर आता मी घेतो मिडवे पोझिशन किंवा त्याला मोस्ट चल मिडवेच लिहितो मी. मिडवे पोझिशन आणि कंसात लिहितो हॉरिझॉन्टल. झालं म्हणजे हॉरिझॉन्टल नाव आलं की समजून घ्यायचं मिडवे आहे की नाही. अच्छा हॉरिझॉन्टल पोझिशन. टेन्शन टेन्शन तर बेटा सफिक्स यम आपण आपल्या पद्धतीने हे सफिक्स बनवले. तू म्हणजे सर हॉरिझॉन्टल एच आपण बनवलं ना. आपण हाय एच लो यल आणि हॉरिझॉन्टलला मिडवे बोललो आणि यम केलं. अशी प्रॅक्टिस कर. मग न्यूमेरिकल हिशोबाने आपण फिरवा करू शकतो. झालं आता लक्ष दे बेटा. टेन्शन ऍट द मिडवे पोझिशन ही जी मधली पोझिशन आहे इथे काय होईल. आता इथे लक्ष द्या. दोन फोर्सेस आर ऍक्टिंग ऑन द बॉडी. एक वेट mg एक वेट mg. ह्या पोझिशन बघ ठीक. इथे बघ mg बर का mg. आणि दुसरा फोर्स आहे टेन्शन जो प्रोव्हाइड्स सेंट्रिपेटल. सो कुठे येतो बेटा. ह्या इथे ठीक आहे. ठीक आहे इथे दिस वे टुवर्ड्स द सेंटर. झालं दोघांमध्ये अँगल किती आला. चिक चिक 90 राईट. बरं आपली जी ट्रिक होती कालची ते बघ. टेन्शन ऍट एनी FCF प्लस mg cos थीटा. वेर इज FCF. कायम आउटवर्ड्स अवे फ्रॉम द सेंटर नाही का. अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर. हे काय आपल्या सर्कलचा सेंटर आहे हा राईट. अवे म्हणजे बेटा सेंट्रीफ्युगल कुठे दाखवू. चिक हे काय इथे गेटिंग. सो बेटा इथे हा जो आहे त्या पोझिशनला कोण आहे FCF. झालं म्हणजे त्या पोझिशनला नेमकं होतंय काय बेटा. त्या पोझिशनला होतंय काय. वेटचा काय रोलच राहत नाहीये. वेटचा काय रोलच राहत नाहीये कारण की जेव्हा तो फिरतोय तर तो जो टेन्शन आहे ना इट हॅज बीन बॅलन्सिंग सेंट्रीफ्युगल नाही का. सेंट्रीपेटल इज इक्वल टू सेंट्रीफ्युगल. हे बघ ना ट्रिकच्या हिशोबाने थीटा 90 झाला. ठीक आहे 90 झाला. कॉस 90 0 येते. अख्खी टर्मच उडली म्हणजे mgचा रोलच नाही राहिला तिथे. टेन्शन हॅज बिकम FCF. टेन्शन हॅज बिकम FCF. बेटा बघ ना डायग्राम मध्ये बघ ना. चिक इज इक्वल टू चिक. धिस इज इक्वल टू धिस. सिम्पली हॉरिझॉन्टल. ह्या mg ला व्हर्टिकलचा काही संबंधच नाही. त्याचा रोलच नाही राहिला. सो T इज इक्वल टू FCF. टेन्शन ऍट मिडवे पोझिशन इज इक्वल टू व्हॉट FCF. सो पुढच्याचा काही संबंध नाहीये. सो टेन्शन ऍट द मिडवे पोझिशन इज FCF. आपल्याला माहिती आहे mv²/r. सफिक्स m लावा विषय संपला. हे झालं स्टार इक्वेशन. व्हेरी इझी. ठीक आहे. T इज FCF. टेन्शन ऍट मिडवे इज FCF. सो टेन्शन ऍट द मिडवे पोझिशन किंवा हॉरिझॉन्टल पोझिशन इज mv²/r. ते व्हीला सफिक्स m. झालं बर. आता वी आर इंटरेस्टेड इन वेलॉसिटी ऍट द मिडवे पोझिशन. त्या मधल्या पोझिशनला तिथे वेलॉसिटी काय. आता मी ती कशी काढतो बघा. मी काय यूज करतो बेटा लक्ष दे. लॉजिक लक्ष दे. जेव्हा टॉपची पोझिशन होती तेव्हा काय झालं. हात फिरून बघ ना. झिंग 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 एकदम मोकळं मोकळं वाटतं बघ हाताला वरती आहे की नाही. म्हणून तर वेट वॉज बॅलन्स बाय सेंट्रीफ्युगल. सो स्ट्रिंग बिकम्स स्लॅक. लॉजिक काय होतं हाय मध्ये. स्ट्रिंग बिकम स्लॅक. जेव्हा मला लोचं काढायचं तेव्हा मी काय पाहिलं. पोटेन्शियल एनर्जी फ्रॉम टॉप टू बॉटम decrease in the potential energy from top to bottom is equal to increase in the kinetic energy from
बॉटम टू टॉप झालं. आता इथे मला टोटल एनर्जीची कॉन्सेप्ट लावायची आहे. ठीक आहे ना. ही सुद्धा टोटल एनर्जीची कॉन्सेप्ट होती. वरून खाली येताना जेवढी एनर्जी तेवढीच खालून वर जाताना टोटल एनर्जी तर कायम कॉन्स्टंट. 8वी पासून आपण पाहतोय एनर्जी कॅन आयदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. स्वाहा. हे किती वेळा झालं आपलं. एनर्जी सेम असते. टोटल एनर्जी सेम असते. कायनेटिक आणि पोटेन्शियल इंटर कन्वर्ट होत राहतात. तर बेटा मी लॉजिक वापरतो. टोटल एनर्जी मी एक होमवर्क देणार आहे. मी होमवर्क देणार आहे तुला. एक्झॅक्ट मी ह्या 2 पोझिशन वापरून करतो. तुला ह्या 2 पोझिशन वापरून मला करून दाखवायचंय. कंपल्सरी येते, विषयच नाही. कंपल्सरी आहे. लक्ष द्या आता. मी ही आणि ही वापरतो. तुला ही आणि ही देतो. मग लक्ष द्या. टोटल एनर्जी ऍट द मला मिडवे पाहिजे. चल टोटल एनर्जी ऍट द मिडवे पोझिशन मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट लो पोझिशन. हवं तर तुझ्यासाठी एक स्टार वाक्य लिहितो बेटा. टोटल एनर्जी टीई इन VCM. लाडाने आपण व्हर्टिकल सर्क्युलर मोशनला VCM बोलतो ना. टोटल एनर्जी इन VCM इज कॉन्स्टंट ऍट एनी पॉइंट. इज कॉन्स्टंट ऍट एनी पॉइंट. तिची व्हॅल्यू आहे 5/2 mRg. कम ऑन. 5/2 mRg. सोर कुठून आलं येईल ना. सगळे गाणे वाजतील. तू फक्त टेन्शन घेऊ नको. 5/2 mRg नंतर करून देईल. चुकून हुकून मी जर कधी विचारतो तुम्हाला विचार सर प्रूफ द्या त्याचा. ओके. अच्छा. तर बेटा टोटल एनर्जी नीट लक्ष द्या. टोटल एनर्जी इथे इज इक्वल टोटल एनर्जी इथे. टोटल एनर्जी ऍट धिस पॉइंट इज इक्वल टोटल एनर्जी ऍट धिस पॉइंट. टोटल एनर्जी ऍट धिस पॉइंट कुठलाही चिक 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 टिक 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 चिक चिक टिक टिक टिक. कोणताही पॉइंट कोणताही. हा 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 सर्कम्फरन्स वरचा कुठल्याही 2 पॉइंटला पोटेन्शियल एनर्जी सेम आहे आणि त्याची व्हॅल्यू 5/2 mRg. अच्छा. मग मी लॉजिक काय वापरलं. टोटल एनर्जी ऍट मिडवे इज टोटल एनर्जी ऍट लो. तू घरी काय करणार आहे. टोटल एनर्जी ऍट मिडवे इज टोटल एनर्जी ऍट एच. ओके. जरा डार्कन करतोय पोझिशन्स. ही हाय ही लो आणि ही मिडवे. चला आता लक्ष द्या. लक्ष द्या बेटा. टोटल एनर्जी ऍट मिडवे इज टोटल एनर्जी ऍट एल. टोटल एनर्जी काय असते. कायनेटिक आणि पोटेन्शियलची बेरीज. सो बेटा आय विल राईट कायनेटिक एनर्जी ऍट मिडवे प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिडवे मस्ट बी इक्वल टू टोटल एनर्जी ऍट लो ला काय असणार आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन. है की नाही. मिडवेला के प्लस पी. लो ला के प्लस पी सफिक्स फक्त एल लावले. तर बेटा कायनेटिक एनर्जी ऍट मिडवे पोझिशन. कायनेटिक एनर्जी काय असते 1/2 mv². सो 1/2 mv². सफिक्स काय लावूया m कारण की ती पोझिशन मिडवे प्लस प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिडवे पोझिशन. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला काय बेटा mgh. मिडवेला काय आली mgr. आपण आधीच काढून ठेवली आहे का नाही. सो mgr राईट. सो mgr झालं विच इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऍट लो पोझिशन. आपल्याला माहिती बेटा 1/2 mv². विला सफिक्स एल लाव कारण की ती लो वाली आहे प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट लो 0 कारण की ती डेटम लाईन आहे किंवा रेफरन्स लाईन आहे की नाही. तिथून हाईट सुरू होते. दॅट्स वाय इट वॉज 0. छिक छिक छिक. यम काय झाला कॅन्सल है की नाही. इथून पण कॉमन निघल. तिकडच्या सोबत कॅन्सल आउट होऊन जाईल. वन्स अगेन प्यारे बच्चों मल्टीप्लाई थ्रोड बाय 2. सोडवायचंय फक्त आपल्याला याला. आता इथे व्हेरिएबल कोण आहे बघ ना. मला माहिती आहे. मला डायरेक्ट हा फॉर्म्युला येणारच आहे. मल्टीप्लाय थ्रोड बाय 2. सो देअरफॉर दोन्ही मल्टिप्लाय केल्यावर काय होतं साहिल रोहित पायल पलक. फक्त काय होतं ते ती खालची भागिलेवाली 2 ची टर्म कॅन्सल होते. काही फार विशेष नाही त्यामध्ये कल्याणी. ठीक आहे बेटा.
मल्टिप्लाय थ्रू आउट बाय 2 सोडले आपण. हा खालचा 2 ने गुणल्यावर खालचा 2 कॅन्सल. सो इथे उरेल व्हीएम स्क्वेअर प्लस 2 ने ऍटमला गुणलं तर जी आर म्हणजे 2rg असेल तुम्ही इज इक्वल टू 2 ने गुणलं तर भागिलेचं 2 कॅन्सल म्हणजे इथे राहिला व्हीएल स्क्वेअर. राईट. ओके गुरुजी. आता मला सांगा व्हीएल तर मला माहिती आहे √5rg पाठ झाली पाहिजे √5rg. मग मला सांग बेटा व्हीएम स्क्वेअर प्लस 2rg व्हीएल काय बेटा √5rg स्क्वेअर काय होईल त्याचा व्हीएल चा स्क्वेअर काय होईल रूट काय होईल 5rg. सो व्हीएल स्क्वेअर काय लिहूया 5rg. झालं. मग बेटा व्हीएम चा स्क्वेअर काय होईल हा 5 आणि हा 2 आहे 5तून 2 गेले 3rg which implies प्यारे बच्चों VM velocity at horizontal किंवा midway position √3rg. Come on velocity at midway position √3rg. Come on velocity at midway position √3rg. Velocity at midway position √3rg. Velocity at midway √3rg. Velocity at midway position is √3rg. काढल्या का नाही आपण 3 वेलॉसिटी. सगळ्यात जास्त कुठे बॉटमला सगळ्यात कमी कुठे टॉपला आणि मध्ये √3rg. राईट. सो बघ बॉटमला किंवा लोला व्हीएल √5rg मिडवेला व्हीएम इज √3rg टॉपला व्ही इज √rg. सो व्हीएल √5rg व्हीएम मिडवे इज √3rg आणि टॉपला व्हीएच √rg. ह्या पाठच झाल्या पाहिजेत. प्रूफ सुद्धा तुला जमले पाहिजेत. स्क्रीनशॉट घ्या. एक्झामला कोणी प्रूफ विचारत नाही त्या बाबतीत निश्चिंत राहा. पण ती काही रट्टेबाजीचा विषय नाही कॉन्सेप्टचा विषय आहे. खाली टोटल एनर्जी शिकायचंय. येस टाईप करा मग मला पुढे जायला आय कॅन अंडरस्टँड की समजलंय सगळ्यांना ते पण व्यवस्थित. कम ऑन येस टाईप करा. अंडरस्टूड ना बेटा. चलो पुढे जाऊया. होपफुली हा सर्कल मधला असा टॉपिक आहे. मोर दॅन 90% स्टुडंट्स एक तर त्यांना फिजिक्स अवघड वाटतं आणि त्यातली त्यात हा टॉपिक एकदम अवघड वाटतो. आय होप तुम्हाला हा एकदम सोपा वाटला असणार आहे. बरोबर का नाही. ठीक. सो आता मला टोटल एनर्जीचा प्रूफ द्यायचा आहे तुम्हाला. ओके. सो बेटा टोटल एनर्जी इन द युनिवर्स अख्ख्या जगात टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे. ओके. फक्त काय होत राहते एनर्जी ही एकमेकांमध्ये कन्वर्ट होते. कायनेटिक होईल पोटेन्शियल मध्ये पोटेन्शियल होईल कायनेटिक मध्ये जसं आपण सेकंड डेरिव्हेशन मध्ये पाहिलं. ठीक आहे ना. आता लक्ष दे हे स्टेटमेंट मला तुला प्रूव्ह करून दाखवायचं. सो मी हेडिंग देतो टोटल एनर्जी. टोटल एनर्जी टोटल एनर्जी ओके टीई. तर बेटा हाऊ मेनी पोझिशन्स वी हॅव बीन डिस्कसिंग 3 पोझिशन्स. लो मिड हाय कोणती घ्या. आणखी एक गोष्ट ऐक होमवर्क राहिला याचा होमवर्क काय बेटा मी मगाशी टेन्शन सॉरी व्हेलॉसिटी काढली ना व्हेलॉसिटी. होमवर्क काय क्वेश्चन लिहितो मी डिराइव्ह एक्सप्रेशन हे कंपल्सरी आहे बेटा. पायल पलक रोहित साहिल आणि बाकीचे सगळेजण वेदांत जे हा व्हिडिओ पाहतायत डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर velocity at bottom position using चल मी तुला रिलेशन देतो टोटल एनर्जी. मी लो आणि मिड घेतलं होतं ना तर तू काय घ्यायचं टोटल एनर्जी ॲट मिड इज टोटल एनर्जी मी लो घेतली होती तू हाय घे. हा होमवर्क वाला क्वेश्चन आहे. स्क्रीनशॉट घे साईला ग्रुप वरती टाकून दे. झालं. हा होमवर्क करायचाच कंपल्सरी. परत एकदा उत्तर तेच येणार आहे √3rg येणार. चला आता लक्ष दे मी टोटल एनर्जीचा एकदा तुला प्रूफ देतो. ठीक आहे
टोटल एनर्जी. तर टोटल एनर्जी एकदा लो पोझिशन घेऊ, नंतर मिड घेऊ, नंतर हाय घेऊ. तिन्ही पोझिशन्स आपण घेऊ. ठीक आहे. सो सगळ्यात आधी घेऊ चला लोएस्ट पोझिशन. लोएस्ट पोझिशन जी सगळ्यात खालची पोझिशन आहे. तर बेटा टोटल एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन इज इक्वल टू काय असणार आहे बेटा? कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. सफिक्स यल लावा कारण की लो ला. बेटा कायनेटिक एनर्जी ऍट लोएस्ट पोझिशन म्हणजेच काय लिहू? 1/2 mv² विला सफिक्स यल प्लस पोटेन्शियल एनर्जी mgh असते सो mg. अच्छा लोला तर ती शून्य आली ना राव, हे काय काढून ठेवलं ना आपण, इथं विषयच नाही. नो इश्यू झालं. इज इक्वल टू 1/2 m velocity at low position is √5 rg. मग तिचा स्क्वेअर 5 rg. सवय झाली असेल सगळ्यांना, आहे की नाही? VL √5 rg आहे, VL चा स्क्वेअर काय झाला? 5 rg. सो VL चा स्क्वेअर आय वुड लाईक टू राईट 5 rg इज इक्वल टू याला असं लिहू 5/2 mrg. मजा अब आयो रे, आली का नाही आली? येस सर, 5/2 mrg. बर, मिडला हॉरिझॉन्टलला 30 यायला पाहिजे. जादू बघ. लोएस्ट पोझिशन आता हॉरिझॉन्टल पोझिशन किंवा मिडवे पोझिशन. ओके, मिडवे पोझिशन. मिडवे पोझिशन परत एकदा. प्यारे बच्चों, टोटल एनर्जी ऍट मिडवे म्हणजेच कायनेटिक एनर्जी ऍट मिडवे प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिडवे इज इक्वल टू कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला 1/2 mv² सफिक्स m प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट मिडवे हे काय काढले आपण mgr. त्याला मी असलो का mrg. ओके, mrg. mgr आहे ना, mrg लिहिला फक्त. अच्छा जी, दिस इज इक्वल टू बेटा 1/2 m. आता vm चा स्क्वेअर, vm काय √3rg स्क्वेअर केला त्याला मी असलो का 3rg प्लस हा mrg झालं. आता बेटा मला सांग, दिस इज इक्वल टू mrg कॉमन घे, mrg बघणार आहो mrg प्लस वाल्या साइड मध्ये पुन्हा इथे mrg. हेडिंग बघ, इथे पण mrg, इथे पण mrg. mrg कॉमन घेतला, आत काय राहील इथे 3/2. नीट बघ प्लीज, नीट बघ बेटा, घाबरू नको. हे बघ विद्या, गुड मॉर्निंग. लुक ओव्हर हिअर. ही एक टर्म आहे अधिक ही एक टर्म आहे, हा फ्रॅक्शनल टर्म आहे mrg. आणि ते पण mrg आला बाहेर, m गेला, r गेला, g गेला बाहेर. तिथं न्यूमरेटर उरला 3. बघ ना, 1 × 3 3/2 3/2 प्लस mrg गेला, इथं राहिला 1. मग 3 + 2 5/2 आली का नाही आली? 5/2 mrg केली का नाही केली आपण? बघ ना, टोटल एनर्जी लोएस्ट पोझिशन 5/2 mrg. टोटल एनर्जी ऍट मिडवे पोझिशन 5/2 mrg. झालं, स्क्रीनशॉट घ्या. झालं. आता कोणती राहिली? ही वाली कुठे गेली? ही हायएस्ट वाली. सो हायएस्ट पोझिशन कोणती पोझिशन बेटा? हायएस्ट पोझिशन. हायएस्ट पोझिशन. चलो, सो टोटल एनर्जी ऍट हायएस्ट, कायनेटिक एनर्जी ऍट हायएस्ट प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट हायएस्ट. कायनेटिक एनर्जी इज 1/2 mv², त्याला सफिक्स h प्लस पोटेन्शियल एनर्जी ऍट द हायएस्ट पोझिशन इज mg × 2r. त्याला मी असं लिहू का? चल एक स्टेप वाढवतो, mg × 2r. काही अडचण नाही बघ. झालं, ठीक आहे, mg × 2r. 1/2 m vh चा स्क्वेअर. vh किती आहे? √rg स्क्वेअर केला तर काय होईल त्याचा? rg प्लस mg 2r. त्याला असं लिहू का? 2mrg 2mrg. पुन्हा एकदा mrg निघाला का नाही निघाला? कॉन्स्टंट. येस सर, mrg. आतमध्ये काय राहील? mrg गेला तर 1/2
एम आर जी गेला तर इथं राहिला 2. सो एम आर जी इंटू ब्रॅकेट 1 + 4 आहे का नाही? जादू जादू आली का नाही आली? जादू बाय जादू मेथड. टोटल एनर्जी इन VCM इज कॉन्स्टंट एट एनी पॉइंट आणि विच इज 5/2 mRg. बोलो मजा आली का नाही आली? स्क्रीनशॉट घ्या. मजा आली का नाही आली बेटा? येस. फक्त एक लास्ट टॉपिक राहिला, मग अख्खं वर्टिकल सर्क्युलर मोशन आपलं फिनिश्ड होईल. ठीक आहे. डिफरन्स बिटवीन टेन्शन्स. मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स मध्ये कधी कधी एक्झाम येत. स्क्रीनशॉट झाला. हे जे 2 पॉईंट आहेत ना, टॉप आणि बॉटम किंवा हाय आणि लो, या दोघांमधलं टेन्शन हा एक शेवटचा पार्ट. हेडिंग देतो बेटा मी. डिफरन्स बिटवीन टेन्शन्स at high and low position. मला आधी पटकन हे सांगा की टेन्शन हा जो फोर्स आहे हा हाय पोझिशनला ज्यादा असेल का लो पोझिशनला ज्यादा असेल? रिप्लाय करा. टेन्शन हे जास्त कुठे, हायला का लोला? मस्तपैकी विचार करा, फील घ्या आणि उत्तर द्या. टेन्शन जास्त कुठे असेल, हायला का लोला? पटकन मला रिप्लाय करा. बोला पटकन. वेअर विल बी टेन्शन मोर? कल्याणी इज सेइंग सर हाई पोजिशनला ज्यादा. स्वराज लो. विद्या लो. क्या बात, व्हेरी गुड. बाकी लोला ज्यादा. अच्छा, तुमचं म्हणणं लोला ज्यादा आहे, ते लोला का बरं ज्यादा? चलो आई एम सेइंग योर आंसर इज करेक्ट. लोला का ज्यादा? विद्या आणि स्वराज. इथं टेन्शन का ज्यादा? इथं कमी तर का कमी? येस, इट इज करेक्ट. इथं टेन्शन ज्यादा. काहीतरी कारण पाहिजे ना बेटा. तर तुम्हाला ते मागाशी वरती होतं ना, वरती जेव्हा आपण वरती हे करतो तेव्हा ते फ्री राहतात आणि खाली जेव्हा आपण आणतो तेव्हा ते टेन्शन जास्त होतं ना. त्याच कारण विचारत होतो मी. लक्ष द्या, आता म्यूट करा. तुम्ही लक्ष द्या बेटा. टॉप पोझिशनला स्ट्रिंग बिकम्स स्लॅक, नाही का? बघा आता लक्ष द्या. आपल्याकडे VHVL सगळं काही आहे, राईट? सो टेन्शन ऍट द हायेस्ट पोझिशन, टेन्शन ऍट द हायेस्ट पोझिशन इज mv², त्याला सफिक्स h अपॉन r मायनस mg. तर बेटा मला VH माहिती आहे, ठीक आहे, रूट RG. सो त्याचा स्क्वेअर केला तर तो होईल RG अपॉन R मायनस mg. छेक छेक, R गॉट कॅन्सल, राईट? mg मायनस mg, उत्तर आलं 0, राईट? टेन्शन ऍट द हायेस्ट पॉइंट आलं 0. बरं, टेन्शन ऍट लो इज mv². बघ ना, mv² बाय r, त्याला सफिक्स l प्लस mg. तर बेटा वेलोसिटी ऍट लो इट इज रूट 5rg, राईट? स्क्वेअर केला तर कॅन आय राईट m इंटू 5rg अपॉन r प्लस mg प्लस mg. ठीक. अरे सॉरी सॉरी सॉरी, हे m आहे ना. ठीक ठीक, r गॉट कॅन्सल्ड. सो बेटा हा 5 mg आणि हा 1 mg झाले 6 mg. सो एक गोष्ट तुम्हाला कळाली, टॉपला तर टेन्शन 0 आलं कारण स्ट्रिंग स्लॅक झाली गोल मोशन चालू असताना, आणि खाली वजनाच्या 6 पट 6 टाइम्स mg. जेव्हा तुम्ही तर हात पाण्यात बसताना तर त्या दांडीमध्ये एवढी धमक पाहिजे की तुमच्या 6 पट ती लोड उचलू शकते. थोडा फील आला त्या दांडीमध्ये? नाही तर तुटून जाईल ना दांडी, आहे की नाही? 6 पट टेन्शन आहे ह्या पोझिशनला, राईट? टॉपला 0. सो बेटा टेन्शन ऍट, बघ स्टार मार्क करतो, टेन्शन ऍट लो वजा टेन्शन ऍट हाय.
ठीक आहे, लो वजा हाय, तो जो फरक आहे बेटा 6 mg पाठ करा, लक्षात ठेव. कॉम्पिटेटिव्ह मध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. टेन्शन ऍट लो मायनस टेन्शन ऍट हाय इज 6 mg. स्क्रीनशॉट घे. डन बेटा. मॅथेमॅटिक्सला सुट्टी. यू मस्ट आस्क वाय सर. मॅथला सुट्टी देतोय वाय. कोणी विचारतच नाही राव. शुक्रिया शुक्रिया छुट्टी जो तुमने दिया. बेटा हा, द रिझन इज व्हेरी बेस्ट. बेटा व्हर्टिकल सर्क्युलर मोशन मी दरवर्षी जेव्हा पण हा टॉपिक शिकवतो मॅथला सुट्टी देतो. इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. सगळ्यांनी आता सगळ्यात आधी हा जो व्हिडिओ आहे 10 ते 15 मिनिटाच्या आतमध्ये ऍपमध्ये तुमच्या येऊन जाईल. जसा आणि जेव्हा वेळ भेटेल माझा तो ओपिनियन आहे की पटकन बसायचं व्हिडिओ पुन्हा एकदा बघायला, आहे की नाही. दिस इज द गोल्डन अपॉर्च्युनिटी टू 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 वॉच द व्हिडिओ अगेन. आणि सगळ्या कॉन्सेप्ट विषयी आमच्या क्लिअर कट करायच्या. हा एकुलता एक असा टॉपिक आहे की याच्यामध्ये इतके मस्त चांगल्या लेवलचे डेरिव्हेशन्स आहे पण एक्झाम मध्ये एकही येत नाही. आणि जर का तुम्हाला जी आणि नीट लेवलची एक्झाम द्यायची आहे तर याच्यावरती आक्रमण करावं लागेल विथ प्रूफ. मी जे प्रूफ्स दिले ना ते प्रूफ्स ऍक्च्युली चांगल्या लेवलचे सम सोडवण्याचं टेक्निक आहे. आय रिपीट माय स्टेटमेंट्स. माझं स्टेटमेंट रिपीट करतो. हे जे प्रूफ घेतले ना लो मिड हाय वगैरे सगळं खेळलो ना आपण टोटल एनर्जी सोबत, दोज आर नॉट प्रूफ्स बट दोज आर टेक्निक्स टू सॉल्व्ह हायर लेवल सम्स. बघ थोड्या वेळाने तुमच्या ग्रुपमध्ये आता मटेरियल पडायला सुरू होईल. त्यामध्ये बघ क्वेश्चन आन्सर भरपूर सगळा डेटा देतो मी विथ थ्योरी. अर्थात मी ज्या पद्धतीने दिलंय प्रेझेंटेशन या गोष्टी जरा सोप्या आहेत, ह्या फॉलो करा. त्यातनं अजून शिकता आलं भेटता आलं ते घेत चला. मी ते नंतर बोलू. मुद्दा असा आहे व्हीसीएम ची प्रॅक्टिस परफेक्ट करा. दुसरी गोष्ट होमवर्क दिलाय मी लो आणि मिड घेऊन व्हेलॉसिटी काढली होती. हा मिडची तुला मी मिड आणि हाय दोघांची टोटल एनर्जी इक्वेट करून कर बोललोय. झालं. तर व्हीसीएम ची प्रत्येक गोष्ट 2-3 तास जाणार तुझे पण ते वेस्ट नाही जाणार, इन्व्हेस्ट होणार व्यवस्थित पद्धतीने. सगळ्या गोष्टी लर्न कर. जो होमवर्क आहे परफेक्टली कर, मला तो पाठव आणि मग उद्याच्या लेक्चरला मॅथ घेऊ. ओके, मॅथ्स उद्या संपून जाईल आपला आणि उद्या सर्क्युलर मोशन सुद्धा संपून जाईल कारण व्हीसीएम चे न्यूमेरिकल्स घेऊ आपण. सो खरं तर एक एक चॅप्टर आपला उद्या दी एंड होतोय. दुसरी गोष्ट तुमची उद्या म्हणजे परवा दिवशी तुमची मी टेस्ट घेणार सर्क्युलर मोशन वरती. सो बाय बाय, टेक केअर, व्हेरी व्हेरी हॅपी संडे, स्टे होम अँड स्टे सेफ.